त्याची आई खूपच म्हणजे एक धार्मिक बाई होती आणि बऱ्याचशा गोष्टी तिला आधीच समजायच्या. एके दिवशी अचानक तिला हार्ट अटॅक आला आणि ती ऑफ झाली आणि सीट एक्सचेंज केल्यानंतर जस्ट एक 10 मिनिटानंतर त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. तर तो टेम्पो घाटात पलटी झाला, म्हणजे कुठे माळशेज घाटात. आणि ते इतकं भयानक ॲक्सिडेंट होतं की जर तुम्ही गाडी बघितली तर तुम्ही असं बोलणार पण नाही की यातलं कोणी वाचलं असेल. ती सावली नव्हती, ती सावली गायब झाली होती. पायाचं निशाण म्हणजे ती इतकं मोठं होतं की संपूर्ण एक हात भरेल त्या निशाणाच्या मागे मागे जायची सुरुवात केली. आणि आम्ही जसं मागे वळताच आम्हाला एक जोरदार धक्का फील झाला आणि आम्हाला जाणवलं की ती त्या गुहेतून काहीतरी एनर्जी बाहेर आली. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव प्रतीक दिलीप घरत. ओके. कुठल्या सर मूळचे आपण? मी मूळचा वैशाखरे गावचा. मुरबाड तालुक्यात हे गाव आहे. अच्छा. साधारणतः नाणेघाटाच्या पायथ्याशी आमचं गाव आहे. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? मी आपले युट्यूबवरती 2-3 व्हिडिओ पाहिले होते आणि तुमच्या टीमला मी संपर्क केला. ओके. तर त्यानंतर त्यांनी मला बोलावलं, तर असा तुमच्याशी संपर्क झाला. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? ही घटना आमची 4 मित्रांची घटना आहे. साधारणतः आम्हाला ट्रेकिंगची खूप आवड आहे. ट्रेकिंग, त्यानंतर बाईक रायडिंग, कॅम्पिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही नियमित करत असतो. तर ही त्या संदर्भातच ही घटना आहे. साधारणतः एक 2014 आजपासून जवळपास एक 10 वर्षापूर्वीची घटना आहे. तर बरेच ठिकाणी आम्ही ट्रेक वगैरे केलेत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर. पण आमचा एक ड्रीम ट्रेक होता, हिमालयन ट्रेक. ओके. तर हिमालयात आम्ही याआधी कधी गेलो नव्हतो. तर आम्ही तिकडे जायचं ठरवलं. तर हिमालयात जायचं म्हणजे आम्ही खूप यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले आणि बरीचशी रिसर्च केली. आमचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्याशी वगैरे संपर्क साधून बरीचशी माहिती गोळा केली आणि असं आम्ही ट्रेक प्लॅन केला. तर ट्रेक प्लॅन करायच्या आधी आम्ही घरच्यांची परमिशन घेतली आणि आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे अनुराग. तर त्यांनी त्याच्या वडिलांची परमिशन घेतली. त्याची आई एक 2 वर्षाआधी ऑफ झाली होती. अच्छा. हो. तर त्याच्या आईबद्दल मी एक जस्ट छोटंसं एक घटना सांगतो. एक 2 वर्षा अगोदर त्याची आई ऑफ झाली होती. तिला म्हणजे कुठल्याही प्रकारचा काय असा आजार वगैरे नव्हता. अच्छा. एके दिवशी अचानक तिला हार्ट अटॅक आला आणि ती ऑफ झाली. त्याची आई खूपच म्हणजे एक धार्मिक बाई होती आणि बऱ्याचशा गोष्टी तिला आधीच समजायच्या. म्हणजे अनुराग कुठेही जात असेल तर त्याच्याबद्दल काही जर वाईट घटना घडणार असतील तर हे म्हणजे माहित नाही तिला एखादा काही तिच्याकडे पूर्वकल्पना कशी यायची, एखादी तिच्याकडे शक्ती होती की सिक्स सेन्स होतं की मग एक बॉन्डिंग असते, आईचं प्रेम असतं तिच्या मुलाबद्दल. तर तसं काही होतं ते माहीत नाही. तर तिला आधीच तिला समजायचं का नक्की तिकडे काय होणार आहे वगैरे. तर ते एक छोटीशी घटना त्याच्याची मी सांगतो जस्ट. का तो एकदा कंपनीच्या मीटिंगला चालला होता पालघरला आणि त्यांनी आईची परमिशन घेतली का आम्ही मीटिंगला वगैरे चाललोय. तर आईने विचारलं की तुम्ही कसे जाणार आहात. तर तो बोलला की आम्ही एक आर्टिगा बुक केले. एक 6-7 मित्र होता आम्ही. तर आई त्याला बोलली का ठीक आहे जा, पण जाताना एक नामस्मरण कर. जे त्यांचे कोण गुरु होते त्यांचं एक नामस्मरण करत जा. तर तो गेला आणि वाटेत अशी घटना घडली की तो पुढे बसला होता ड्रायव्हरच्या जस्ट बाजूच्या सीटला आणि बाकीचे मित्र मागे वगैरे बसले होते. तर जो सर्वात शेवटी बसला होता त्याला असं उलटीसारखं होत होतं, म्हणून त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांनी सीट एक्सचेंज केली अनुराग सोबत. तो बोलला अनुरागला की तू मागे बस आणि मी पुढे बसतो. आणि सीट एक्सचेंज केल्यानंतर जस्ट एक 10 मिनिटानंतर त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ते इतकं भयानक ॲक्सिडेंट होतं,
इतकं भयानक ॲक्सिडेंट होतं की जर तुम्ही गाडी बघितली तर तुम्ही असं बोलणार पण नाही की यातलं कोणी वाचलं असेल. समोरचे जे दोन्ही बसले होते, ड्रायव्हर आणि त्याचा मित्र, दोन्ही ऑन द स्पॉट गेले. त्यानंतर मधल्या सीटवर बसले होते त्यांना गंभीर दुखापत झाली. फक्त मागे जो अनुराग बसला होता आणि त्याच्या बाजूला जो त्याचा मित्र होता त्यांना साधारण खरचटलं वगैरे, पण ते एकदम सुरक्षित होते. तर असा एक त्याचा किस्सा आहे की तो त्याच्यासोबत घडलेला. तर आपण आता मूळ घटनेकडे येऊ की आम्ही परमिशन वगैरे घेतली आणि गेलो. तर हिमालयात जाण्यासाठी आम्ही मुंबई एअरपोर्ट ते दिल्ली एअरपोर्ट असं फ्लाईट केली. त्यानंतर तिकडे वॉल्वो बसेस असतात, प्रायव्हेट बसेस असतात. बरोबर. तर त्या प्रायव्हेट बसेसने साधारण एक 16-17 तासाचा प्रवास आहे. मस्त प्रवास आहे तो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 11 वाजता पोहोचलो, एक 16-17 तासाचा प्रवास करू. पोचल्यानंतर इतकं सगळं एक 1.5-2 दिवसाचा प्रवास म्हणून आम्ही दिवसभर तिकडे आराम केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ट्रेकिंग करायचं ठरवलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही निघालो आणि साधारण वरती चढायची सुरुवात केली. वाटेत मॅगी वगैरे, त्यानंतर जेवण वगैरे केलं. परत ट्रेकिंगची करायची सुरुवात केली. ट्रेकिंग करता करता तिकडे वरती जसं जसं आपण जात जातो ते कम्प्लिटली म्हणजे वेगळा अनुभव आहे. इकडे जे महाराष्ट्रात वगैरे आपण ट्रेक करतो तसं नाही. वरती जाता जाता तिकडे ऑक्सिजनची कमी जरा जाणवते. पण आम्ही पूर्वतयारी करूनच गेलो होतो, तर त्यामुळे त्याचं काही विशेष असं काही आम्हाला फरक पडला नाही. साधारणतः एक रात्री 8 वाजता आम्ही वरती पोचलो. साधारण म्हणजे तिथे एक पठार जसं असतं डोंगराला त्या टाईपचं होतं. आणि वरती पोचल्यानंतर आम्हाला तिथे दिसलं की इतर काही ग्रुप्स आले होते. तर आम्हाला जरा बरं वाटलं का चला आपल्यासोबत बरेच लोक आहेत. आणि आम्ही मग त्यांच्याशी गप्पा वगैरे केल्या. तिकडे त्यांनी शेकोटी वगैरे केली होती, म्युझिक वगैरे. तर हे सगळं खाणंपिणं करता करता आम्हाला रात्रीचे एक 12:30-1 झाले आणि आम्ही झोपलो. तर झोपलो साधारण एक रात्री 2-2:30 वाजता अनुरागला जाग आली आणि त्याला असं एक जाणवलं की एक सावली टेंटच्या जवळ येत चालले आणि ती सावली असती असती मोठी मोठी होत चालली. तर त्यांनी मला जरा उठवलं. मी उठलो आणि मी पण सेम तसंच बघितलं की एक सावली असती 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 आणि ती सावली साधारण म्हणजे म्हणतात ना की तिकडे हिमालयात अशी एक दंतकथा आहे की काय आहे मला माहित नाही. हिम मानव टाईप. तर हिम मानव किंवा तिथे त्याला येती म्हणतात. येती म्हणतात. किंवा एक असं गोरिला टाईप म्हणजे मोठा काहीतरी स्ट्रक्चर. तर सेम तसंच आम्हाला तिथे जाणवलं की एक मोठा गोरिला आमच्या टेंटच्या जवळ येतोय. तर ते बघताच मला माझी लहानपणाची एक गोष्ट आठवली. आम्ही गावात असताना म्हणजे वैशाखऱ्यामध्ये आमच्याकडे एक अफवा पसरली होती की असंच एक गोरिला सारखा हे माणूस किंवा गोरिला सर्कसचे एक टेम्पो चाललेला आणि त्याच्यामध्ये एक 2-3 गोरिला होते त्यांच्याकडे. तर तो टेम्पो घाटात पलटी झाला. म्हणजे कुठे माळशेज घाटात. तर ते पलटी झाल्यानंतर ते जे गोरिला होते ते संपूर्ण जंगलभर फिरत होते आणि नंतर ते नरभक्षक झाले. का ते गावात यायचे आणि लहान मुलांना किंवा बकऱ्यांना किंवा कुत्रे किंवा असं काहीतरी ते उचलून घेऊन जायचे. आणि तशा त्यावेळेला रिअल घटना घडल्या होत्या. आता त्या गोरिलाला कोणी बघितलं नव्हतं. तिथे त्याला कोळसुन्या बोलायचे. कोळसुन्या. तर खूप भीती पसरली होती त्यावेळेला की कोळसुन्या येतो आणि मुलांना घेऊन जातो. तर आम्ही लहान असताना खूप घाबरलो होतो तेव्हा. म्हणजे मला आठवतंय की रात्रभर आळीपाळीने आमच्याकडे पहारा द्यायचे मोठे माणसं आणि आम्ही लहान मुलं झोपलेलो असायचो कुठे रात्री. तर आता
तेव्हा माहित नाही की तो गोरिला वगैरे यायचा किंवा तो बिबट्या होता, बिबट्या घेऊन जायचा. तर ते कुणाला समजलंच नाही. पण आजही गावात बिबट्या येतो. तर ती घटना मला तेव्हा ती सावली बघताच आठवली. आणि आम्ही बाहेर पडलो. टेंटची चेन उघडली आणि बाहेर पडलो. बघतोय तर तिथे आम्हाला साधारणतः 1 हात लांब इतकं पायाचं निशाण दिसलं. एवढं मोठं होतं ते? हो, म्हणजे बाहेर जशी आम्ही चेन उघडली तसं बाहेर ती आकृती नव्हती, ती सावली नव्हती, ती सावली गायब झाली होती. टेंटच्या जस्ट बाजूला एक पायाचं निशाण, म्हणजे ते इतकं मोठं होतं की संपूर्ण 1 हात भरेल इतकं मोठं ते पायाचं निशाण होतं. तर साधारण काय आपण कॅम्पिंगला वगैरे गेल्यानंतर टेप वगैरे नसतो, तर आम्ही जस्ट एक हात वगैरे ठेवून तिथे ते मोजलं, तर ते तेवढं मोठं होतं. तर आम्ही दोघे त्या निशाणाच्या मागे मागे जायची सुरुवात केली की ते काय हो? हा, का नक्की काय आपल्या टेंटच्या बाजूला काय आलं होतं. तर ते असती आम्ही जायची सुरुवात केली. आणि आम्हाला ते दिसलं की ते जे निशाण आहेत ते एका गुहेच्या बाजूला येऊन थांबलेत. पण आम्हाला ते नाही, ती आम्हाला आकृती दिसली की नाही आम्हाला तो येतीसारखा कुठला प्राणी दिसला किंवा नाही एखादं हे दिसलं गोरिला वगैरे. जस्ट एक ते पायांचे निशाण वरून आम्ही जात जात गेलो आणि तिथे एक आम्हाला गुहेसारखं एक गुहाच दिसली. आणि त्या गुहेच्या जवळ जाताच अनुराग मला बोलला का आपण आत नको जाऊया, आपण जस्ट परत जाऊ, कारण मला काहीतरी फील होतंय. त्याला साधारण काहीतरी आवाज आलेला का आत नको जाऊ, असं 2-3दा एक आवाज आला, म्हणजे एक आकाशवाणी टाईप त्याला भास किंवा भास झाला की आत नको जाऊ. म्हणून त्यांनी मला थांबवलं की आपण आत नको जाऊया. आणि आम्ही जसं मागे वळताच आम्हाला एक जोरदार धक्का फील झाला. अच्छा. म्हणजे तो धक्का इतका जबरदस्त होता आणि आम्हाला जाणवलं की ती त्या गुहेतून काहीतरी एनर्जी बाहेर आली. अच्छा. हा, आणि ती एनर्जी इतकी जबरदस्त होती की त्या धक्का लागला आम्ही आणि पडलो खाली दोघे. तर ही घटना घडताच आम्ही इतके दोघे घाबरलो की पळत पळत आम्ही टेंटच्या दिशेने गेलो. आणि इतर तिकडे मित्र होते 2 जण, त्यांना सांगितलं की आमच्या सोबत असं असं झालंय. तर ते बोलले का मे बी हा काही भास असेल. बरोबर. पण असं पॉसिबल नाही की सेम भास, सेम धक्का हा दोघांना लागतोय. कुणाला एखाद्याला एखादा कुठला तरी भास होऊ शकतो, बरोबर, पण असं पॉसिबल नाही की दोघांना सेम. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो, घाबरलो आणि आम्ही साधारण थोड्या वेळाने झोपलो, कारण जवळपास सकाळचे 3:30-4 वगैरे झाले होते. सकाळी उठलो आणि जस्ट एक तिकडे फेरफटका मारला, तर तिकडे ना कुठली गुहा होती की पायाचे निशाण पण नव्हते, असं काहीच आम्हाला तिथे दिसलं नाही. मग तुम्ही रात्री बघितलं ते? आता ते रात्री बघितलं, ते इतकं रिअल होतं की आम्हाला ते निशाण दिसले, त्यानंतर ती गुहा दिसली, त्यानंतर आम्हाला तो धक्का फील झाला. पण सकाळी उठल्यानंतर तिकडे असं कुठलीही गोष्ट तिथे आम्हाला आढळली नाही. काही नव्हतंच तिथे? काहीच नाही. तर त्यानंतर आम्हाला जबरदस्त तिथे निगेटिव्ह एनर्जीज असल्यासारखी एक फिलिंग आली आणि आम्ही तो कॅम्प ड्रॉप करून आम्ही लगेच त्याच दिवशी सकाळी आम्ही खाली आमच्या हॉटेलपाशी आलो. पुढचं रद्द केलं तुम्ही? हो, पुढचा प्लान आम्ही अजून वरती जाणार होतो, तो रद्द तर केला? तो प्लान आम्ही रद्द केला आणि आम्ही खाली आलो. आता खाली आल्यानंतर अनुराग मला बोलला का ते जे आवाज होता, जे त्याला आलं होतं की बाळा आत जाऊ नको, ते माझ्या आईचा आवाज होता. पण तुम्ही तर म्हणाले की त्यांची आई 2 वर्षापूर्वीच हो वारली होती. हो.
ओके. तो मला क्लिअर कट बोलला का मला क्लिअर कट आवाज ऐकू आला की ते माझ्या आईचा आवाज होता की बाळा आज जाऊ नको, असं 2दा त्याला आवाज आला. एक प्रकारे आई हो तुमची सुरक्षा करते हो असं. हो. म्हणजे बघा ही जी आईची जी माया आहे किंवा आईचं जे प्रेम आहे, ती आई गेल्यानंतर सुद्धा तिच्या बाळाची, तिच्या मुलाची काळजी घेते. तर हे त्या इन्सिडन्सवरून आम्हाला जाणवलं. त्यानंतर बरेच आम्ही इंटरनेटवरती आणि यूट्यूबच्या व्हिडिओजवरती आम्ही असं सर्च केलं की येती म्हणजे काय, तो नक्की हिमालयात आहे की नाही आहे, किंवा त्याबद्दलची माहिती, येतीबद्दलची माहिती. तर बरीच माहिती आम्हाला मिळाली, पण एक्झॅक्ट कोणी येतीला खरोखर बघितलंय अशी माहिती आम्हाला कधीच नाही मिळाली, कुठेच नाही मिळाली. सगळेच बोललेत का आम्हाला ते फील झालंय वगैरे, आमच्या बाजूला कोणतरी आहे असं फील झालंय, एक अशी आकृती आम्ही बघितली. हे सगळं आहे व्हिडिओमध्ये, पण समोरासमोर येतीला कोणी बघितले असं कुठेही आम्हाला माहिती सापडली नाही. तुम्ही जेव्हा टेंटमध्ये होते तेव्हा तिची आकृती तुम्ही बघितली आणि ती आकृती मोठी मोठी होत होती. हो. मग त्यावेळेस ती कोणी बघितलेली, म्हणजे तुम्ही की अनुरागने बघितलेलं? आधी अनुरागने बघितली, त्यानंतर त्यांनी मला उठवलं, मग आम्ही दोघांनी बघितली. आणि आकृती बघितल्यानंतर साधारण एक कुत्रा गुरगुरण्यासारखा किंवा वाघ जसा हे करतो त्या टाईपचा आम्हाला आवाज पण ऐकू येत होता. इतकं रिअल फिलिंग होती ती. आणि ते दोघांना एकत्र होत होतं? हो, आणि ते दोघांना एकत्र. म्हणजे भ्रम जरी झाला म्हणावं तर दोघांना कसं झालं एकत्र? हो. त्यानंतर आम्ही त्या गुहेजवळ गेलो, ते पण दोघं होतो, ते दोघं होतो. किंवा तो त्यानंतर आम्हाला जो धक्का फील झाला तेही दोघांना एकत्र तर झाला? तो धक्का सुद्धा एकत्र फील झाला. आणि ती एनर्जी धक्का मारून ती कुठेतरी जाऊन पुढे अदृश्य झाली. बरं, आता ते आईने आवाज दिला नका जाऊ पुढे म्हणून, ठीक आहे. जर चुकून समजा तुम्ही आतमध्ये गेले असते तर पुढचं काय बरवाढी झालं असतं? हो, तर हीच आईची कृपा, त्याच्या आईची कृपा, किंवा मे बी आमचे स्टार्स चांगले असतील तेव्हा, तर आम्हाला ती भविष्यवाणी म्हणा किंवा आकाशवाणी म्हणा किंवा ते मे बी कुठल्या ना कुठल्या रूपात असं म्हणतात की जे आपले पूर्वज आहेत ती आपली रक्षण करतात. तर ते अनुभव आम्हाला तिथे म्हणजे एकदम हे मूर्तिमंत उदाहरण आहे. नक्कीच. की तो अनुभव आम्हाला तिथे झाला. त्यानंतर पुन्हा तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडली का? नाही, त्यानंतर असं काही घडलं नाही. पण ती जी घटना होती ती फर्स्ट, कारण त्यापूर्वी आम्ही बरेचसे ट्रेक केले होते, तर तेव्हा असे कुठल्याही प्रकारचे आम्हाला अनुभव झाले नाही. फर्स्ट अँड लास्ट ती घटना अशी होती की जिथे आम्ही घाबरलो सुद्धा, आणि म्हणजे मिक्स्ड प्रकारचे ते इमोशन्स होते की एक वेळेला भीती पण होती, एक वेळेला ते जे प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल आदर पण होता, ऍडव्हेंचर. हा, की आईने आम्हाला वाचवला, त्याच्या आईची जो आवाज ऐकू आला त्या घटनेबद्दल मे बी तो एखादा कुठला दैवी चमत्कार असावा, काय नक्की घडलं माहित नाही. पण आमचे स्टार्स चांगले होते, तुमची वेळ चांगली होती. हो, हे नक्की. जर आम्ही त्या गुहेत, जसं तुम्ही विचारलं, गुहेत गेलो असतो तर मग काय झालं असतं पुढे, आम्ही दोघे असतो किंवा नसतो, आता ही आपण इंटरव्ह्यू करत असतो किंवा नसतो, माहित नाही. नक्कीच. पुन्हा मग परत तुम्ही त्या ठिकाणी गेले कधी, त्या ट्रेकिंगला? नाही, तो जो प्लॅन आम्ही ड्रॉप केला त्यानंतर आम्ही विचार पण नाही केला का तिकडे परत एकदा जाऊ. फारच घाबरले होते ते. हो.